नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC टार्गेट या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत भाग 9 मूलभूत कर्तव्ये राज्यघटना यामधील हा टॉपिक आहे। इंडियन पॉलिटीचा 21,000 प्रश्नसंच लोकसेवा पब्लिकेशन्सचे आपण बघत आहोत। त्यातील पहिला प्रश्न आपण बघणार आहोत। तत्पूर्वी मूलभूत कर्तव्य म्हणजे काय आणि मूलभूत कर्तव्याची कलम कोणती कोणती आहेत आणि ती कोणत्या घटना दुरुस्तीने या कर्तव्याचा समावेश करण्यात आलेला आहे याबद्दल आपण थोडी सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर मूलभूत कर्तव्याविषयी सांगायचं झालंच तर मूलभूत कर्तव्य हे कलम 51A भाग 4A या कलममध्ये आहे आणि केवळ भारतीयांना लागू आहेत। हे 42व्या घटना दुरुस्तीने 1976 मध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला आणि कोणत्या सरकारने केला तर इंदिरा गांधी या सरकारने मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला आणि मूलभूत कर्तव्याची अंमलबजावणी 3 जानेवारी 1977 पासून झाली आहे। भारताचे दुसरे महान्यायवादी CK दप्तरी यांनी व AK सेन यांनी मूलभूत कर्तव्य राज्यघटनेला जोडण्यास विरोध केला होता। जपान, व्हिएतनाम, नेदरलँड या देशाच्या घटनेत मूलभूत कर्तव्ये आढळतात, परंतु अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया या देशांच्या घटनेत मूलभूत कर्तव्ये आढळत नाही। रशियाकडून प्रेरणा घेऊन भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली आहेत। तर कशाकडून? रशियाकडून मूलभूत कर्तव्य याची प्रेरणा आपण कोणत्या देशाकडून घेतली आहे तर रशियाकडून घेतलेली आहे। यावर सुद्धा क्वेश्चन विचारतात। कलम 51A व मानव अधिकाराचा वैश्विक जाहीरनामा यातील कलम 29.1 यामध्ये एकवाक्यता आहे। मूलभूत कर्तव्ये स्वतःहून लागू होत नाही, त्यासाठी कायदे करावे लागतात। तर अशा पद्धतीने आपण मूलभूत कर्तव्याचं थोडंसं शॉर्ट इन्फॉर्मेशन बघितलेलं आहे। चला तर मग पहिल्या प्रश्नाकडे वळूया। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत नवनवीन व्हिडिओजचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओला लाईक करा। थँक्यू। प्रश्न क्रमांक 1, भारतीय संविधानातील नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याच्या यादीत पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा उल्लेख समावेश करण्यात आला आहे? राज्यसेवा मुख्य जानेवारी 2024चा हा प्रश्न आहे आणि दिला आहे राष्ट्रगीत, ब राष्ट्रीय प्राणिक एकात्मता, ड संघराज्य रचना, ई वैज्ञानिक स्वभाव, फ वारसा इमारती, क ई फ हे इंग्रजी आहेत ते त्यांचं ते भाषांतर त्या पद्धतीने झालेलं आहे। तर चला पर्याय उत्तरे आहेत। तर भारतीय संविधानातील नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांच्या यादीत कोणत्या शब्दांचा उल्लेख समावेश करण्यात आलेला आहे तर कोणते कोणते? राष्ट्रगीत, एकात्मता आणि ई वैज्ञानिक स्वभाव या शब्दांचा उल्लेख करण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 2, तर ऑप्शन क्रमांक काय आहे? 4। पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे 4। प्रश्न क्रमांक 2 बघत आहोत। अनुच्छेद 51A मध्ये मूलभूत कर्तव्ये नमूद करण्यात आली आहेत आणि ती मानवी हक्काच्या जागतिक जाहीरनाम्याच्या डॅशशी सुसंगत आहेत। राज्यसेवा मुख्य जानेवारी 2024चा हा प्रश्न आहे आणि कशाशी सुसंगत आहे तर कशाशी आहेत? आताच आपण वाचलेलं ऐकलेलं की अनुच्छेद 29.1 ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 3, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यांशी संबंधित खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? विधाने दिलेली आहेत। पहिलं विधान वाचून घेऊयात। मूलभूत कर्तव्याची कल्पना रशियाच्या पूर्वेच्या सोव्हिएत युनियन राज्यघटनेपासून प्रेरित आहे। बरोबर। मूलभूत कर्तव्याची कल्पना ही रशियाकडून प्रेरित होऊनच आपण घेतलेली आहे। करेक्ट। स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार 42व्या घटना दुरुस्ती कायदा 1978 द्वारे घटनेच्या भाग 4A मध्ये हे समाविष्ट आहे। बरोबर। 86व्या घटना दुरुस्ती कायदा 2002 द्वारे आणखी कर्तव्य जोडले गेले। सर्व 11 मूलभूत कर्तव्ये राज्यघटनेच्या अनुच्छेद 51A मध्ये सूचीबद्ध आहेत का? तर प्रश्न क्रमांकाचं चुकीचं विधान काय आहे तर स्वर्णसिंग समितीच्या बाबतीत काय आहे? 42वी घटना दुरुस्ती 1976 आहे, 78 नाही। असेच आपल्याला आजकाल
आयोग फसवत आहे, तर ते 1978 नाही आहे, तर ते 1976 आहे. त्यामुळे स्वर्णसिंग समितीच्या शिफारसीनुसार 42व्या घटनादुरुस्ती कायदा 1976 पाहिजे होता, त्यांनी 78 दिलेला आहे. त्यामुळे चुकीचं विधान पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 4 बघत आहोत. मूलभूत तत्पूर्वी आपण थोडंसं स्वर्णसिंग समितीच्या बाबतीत थोडंसं जाणून घेऊया. तर स्वर्णसिंग ही समिती 1976ची होती आणि न स्वीकारलेल्या शिफारसी कोणत्या होते? कर्तव्य पालन न केल्यास दंड आणि कर देणे. तर ही समिती काँग्रेस पार्टीने स्थापन केली होती. या समितीने 8 मूलभूत कर्तव्याचा समावेश करावा अशी शिफारस केली होती आणि घटनेत मूलभूत कर्तव्याचा एक नवा भाग समाविष्ट करावा अशी सुद्धा शिफारस या समितीने केली होती. वरील शिफारसी मान्य करून 1976 साली 42वी घटनादुरुस्तीद्वारे राज्यघटनेत भाग 4A नव्याने समाविष्ट करण्यात आला आणि भाग 4A मधील कलम 51A मधील 10 मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला. 46वी घटनादुरुस्ती 2002 मध्ये 11वे मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आले. आता चला प्रश्न क्रमांक 4 बघत आहोत. मूलभूत कर्तव्याबाबत योग्य कथने ओळखा. तर ए दिलेला आहे. 1976 मध्ये काँग्रेस पक्षाने मूलभूत कर्तव्याबाबत शिफारस करण्यासाठी सरदार स्वर्णसिंग समितीची स्थापना केली. तर बरोबर आहे. वय वर्षे 6 ते 14 वयोगटातील पाल्यांना किंवा बालकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे मूलभूत कर्तव्य 88व्या घटनादुरुस्ती कायदा 2002 द्वारे जोडण्यात आले. 86व्या होतं ते 86 का 82 नाही, बी चुकीचं आहे. त्यामुळे फक्त ए, पर्याय क्रमांक फक्त ए बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 5. भारतीय संविधानाच्या डॅशमध्ये मूलभूत कर्तव्याच्या तरतुदी दिलेल्या आहेत. मूलभूत कर्तव्य हे भाग 4A मध्ये दिलेलं आहे. भाग 4A मूलभूत कर्तव्य. प्रश्न क्रमांक 5 बघण्याच्या आधी आपण मूलभूत कर्तव्याबाबत थोडंफार माहिती जाणून घेऊया. तर पहिला घटनेचे पालन व राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत याचा आदर करणे. 2. राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळालेल्या उदात्त आदर्शाची जोपासना करून अनुकरण करणे. 3. भारताचे सार्वभौमत्व, एकता व एकात्मता उन्नत ठेवणे व त्याचे संरक्षण करणे. 4. देशाचे संरक्षण करणे व आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे. 5. धार्मिक, भाषिक, प्रादेशिक व वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेत सामंजस्य व बंधुभाव वाढीस लावणे. स्त्रियाच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे. 6. आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मोल जाणून जतन करणे. 7. वने, सरोवरे, नद्या व वन्यजीवसृष्टी यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्या सुधारणा करणे. प्राणीमात्राबद्दल दयाबुद्धी बाळगणे. 8. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे. 9. सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे. 10. व्यक्तिगत व सामुदायिक कार्याच्या सर्व क्षेत्रामध्ये उत्तमता संपादन करण्यासाठी झटणे. 11. आपल्या अपत्यास पाल्यास त्याच्या वयाच्या 6 वर्षापासून ते 14व्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. तर 6 ते 14 वर्षापर्यंत हे सुद्धा आपल्याला मूलभूत कर्तव्यामध्येच ॲड केलेलं आहे. चला प्रश्न क्रमांक 6 बघूयात. भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्याच्या अनुषंगाने वेगळेपण ओळखायचे आहे. PSI मेन्स ऑक्टोबर 2023 प्रश्न आहे आणि त्याचे पर्याय दिलेले आहेत. याचा 42व्या घटनादुरुस्तीत संविधानामध्ये समावेश करण्यात आला. यामध्ये एकूण 11 कर्तव्ये दिलेली आहेत. ही कर्तव्ये प्रत्येकाने पाळावयाची आहेत. 4. 11वे कर्तव्य 86व्या घटनादुरुस्ती 2002 साली समाविष्ट करण्यात आले आहेत. तर याचं काय? ही कर्तव्ये प्रत्येकाने पाळावयाची आहे. अचूक उत्तर भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्याच्या अनुषंगाने वेगळेपण ओळखायचे होते. तर प्रत्येकाने पाळावयाचे आहेत का हे विधान वेगळे ओळखायला सांगितलं होतं. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? SR मेन्स ऑक्टोबर 2023 प्रश्न आहे. संविधानाच्या भाग 4A मध्ये मूलभूत कर्तव्ये दिलेली आहेत. 42व्या घटनादुरुस्तीनंतर मूलभूत कर्तव्याचे भारताच्या राज्यघटनेत समाविष्ट केले आहेत. बरोबर. 42वी घटनादुरुस्ती 2002 मध्ये
घटना दुरुस्ती कायद्यानंतर आणखी एक मूलभूत कर्तव्य जोडले गेले. लोकप्रतिनिधित्व कायदा सन 1951 मध्ये अधिनियमित करण्यात आला. तर 7चं अचूक उत्तर आहे 2002 मध्ये 82वी घटना दुरुस्ती कायद्यानंतर आणखीन एक मूलभूत कर्तव्य जोडले गेले. घटना दुरुस्ती बघून घेऊयात. 82वी आहेत का नाही आहे, त्यामुळे असत्य विधान हे आहे पर्याय उत्तर क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 8 बघत आहोत. खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य आहेत? तर कोणते कोणते मूलभूत कर्तव्य आहेत? असिस्टंट मेस ऑक्टोबर 22चा प्रश्न आहे हा. सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे, भारताच्या सार्वभौमत्व, अखंडतेचे आणि ऐक्याचे रक्षण करणे, वैज्ञानिक स्वभाव व मानवतावाद विकसित करणे आणि त्याचे पर्याय उत्तर दिलेले आहेत. त्याचं अचूक उत्तर काय आहे? कोणती आहे? तिन्ही. सार्वजनिक मालमत्तेचे सार्वभौमत्व, अखंड, ऐक्याचे रक्षण करणे, वैज्ञानिक स्वभाव व मानवतावाद विकसित करणे. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 9 बघत आहोत. तत्पूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण सिरीज बघत आहोत. या आधीचे सुद्धा व्हिडिओ तुम्ही नीट व्यवस्थित बघितलेले आहेत अशी मी आशा करते आणि या व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. प्रश्न क्रमांक 9 बघत आहोत. भारतीय राज्यघटनेच्या 42व्या घटना दुरुस्तीने 4थ्या भागातील कलम मध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आलेला आहे. तो कोणता आहे? मूलभूत कर्तव्याबाबत म्हटलं तर कोणत्या? 51A. कुठे गेलं? 51 पाहिजे होतं, पण इथे अ दिले आहे, ए पाहिजे होतं. प्रश्न क्रमांक 10 बघत आहोत. तर योग्य कथने ओळखा. अ दिलेला आहे मूलभूत कर्तव्ये ही सर्व व्यक्तींसाठी, नागरिक असो वा परदेशी व्यक्ती असो, लागू आहेत. व मूलभूत कर्तव्ये ही न्यायप्रविष्ट स्वरूपाची आहेत. तर प्रश्न क्रमांक 10चं अचूक उत्तर आहे वरीलपैकी एकही नाही. न्यायप्रविष्ट स्वरूपाची कुठे आहे? नाही. तर आणि ही न्यायप्रविष्ट नाही आहेत आणि सर्व व्यक्तींसाठी, नागरिक असो परदेशी व्यक्ती असो, लागू आहेत. नाही, फक्त भारतीयांसाठी लागू आहेत. केवळ भारतीयांसाठी मूलभूत कर्तव्य. प्रश्न क्रमांक 11 बघत आहोत. राज्यघटनेच्या अनुच्छेद डॅशमध्ये नमूद केल्याप्रमाणे महिलांच्या प्रतिष्ठेला अपमानास्पद असणाऱ्या प्रथा जोडणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असेल. तर कोणता अमेंडमेंट? 51AE. 51AE हे त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 बघत आहोत. 2002 मध्ये 86व्या घटना दुरुस्तीद्वारे भारतीय राज्यघटनेत कोणत्या मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला? फॉरेस्ट मेस ऑक्टोबर 2022चा प्रश्न आहे. पर्याय दिले. राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत यांचा आदर करणे, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे, पालकांनी 6 ते 14 वर्षादरम्यान आपल्या पाल्यांना शिक्षण देणे आणि पर्यावरणाचे संरक्षण आणि त्यात सुधारणा करणे. 2002 86वी. तर 2002ची कोणती होती? 86वी घटना दुरुस्ती होती, 82वी नव्हती. 86वी 2002ची 86वी घटना दुरुस्ती होती आणि त्याच्या बाबतीत विचारलेला मूलभूत कर्तव्याचा कोणता समावेश करण्यात आलेला आहे? तर पालकांनी 6 ते 14 वर्षादरम्यान आपल्या पाल्यांना शिक्षण देणे. 86वी घटना दुरुस्ती 2002 द्वारे. प्रश्न क्रमांक 13 बघा. कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला? तर कोणती? स्वर्णसिंग समिती. कोणती? स्वर्णसिंग समितीच एकच आहे. 1976ची स्वर्णसिंग समिती आहे. 1976 मूलभूत कर्तव्याचा समावेश करणारी स्वर्णसिंग एकमेव समिती होती आणि तिचं 1976 साली मूलभूत कर्तव्याचा 42व्या घटना दुरुस्तीने समावेश करण्यात आला होता आणि इंदिरा गांधी सरकार होतं त्याचं. प्रश्न क्रमांक 14. कोणत्या घटना दुरुस्तीन्वये 11वे मूलभूत कर्तव्य यादीत नंतर समाविष्ट केले गेले? 51A. संयुक्त घटक पूर्व नोव्हेंबर 2022चा प्रश्न आहे. तर कोणती? 86वी घटना दुरुस्ती 2002. 6 ते 14 वयोगट. 86वी घटना दुरुस्ती बघा, वारंवार प्रश्न विचारत आहे या टॉपिकवर.
86वी घटना दुरुस्ती होती ती 2002ची. 82, 84 किंवा इयर असं काही ते चुकवून टाकतात आयोग, आणि आपल्याला बघायचं फक्त 86वी घटना दुरुस्ती 2002 कुठे दिसत आहे का, आणि ते काय होतं 6 ते 14 वयोगट होतं. ठीक आहे. 51A. प्रश्न क्रमांक 15. खालील विधाने विचारात घ्यायचे. टॅक्स असिस्टंट ऑगस्ट 2022 हा प्रश्न आहे. दिला आहे भारतीय नागरिकांसाठीची मूलभूत कर्तव्ये 1976 मध्ये राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली. 45व्या घटना दुरुस्तीने 10 मूलभूत कर्तव्याचा समावेश राज्यघटनेत करण्यात आला. सुवर्णसिंग पाहिजे होतं तर काय सूरजसिंग समितीच्या शिफारसीने मूलभूत कर्तव्याचा समावेश राज्यघटनेत करण्यात आला. सूरजसिंह कुठे आहे? सुवर्णसिंग समिती आहे. तर प्रश्न क्रमांक 15चं काय आहे? याचं उत्तर अ व ब हे चुकीचं आहे. 42वी घटना दुरुस्तीने 10 मूलभूत कर्तव्याचा समावेश बरोबर आहे. आणि भारतीय नागरिकांसाठी मूलभूत कर्तव्य 1976 मध्ये राज्यघटनेत 19 सुवर्णसिंग समिती. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 16 बघत आहोत. खालील बाबींचा योग्य क्रम लावा. तर मूलभूत कर्तव्य राज्यसेवा मुख्य मे 2022चा प्रश्न आहे. अ दिला राष्ट्रध्वज राष्ट्रगीताचा सन्मान करणे. ब वैज्ञानिक दृष्टिकोन मानवतावादाचा विकास करणे. नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे. आणि ड राष्ट्राची सेवा करणे. तर पहिले सर्वात पहिलं काय आहे? अ यांचं. त्याच्यानंतर मग हे बघा राष्ट्रध्वज राष्ट्रगीत आलं का मग राष्ट्राची सेवा करणे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय ना नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे. त्यानंतर नैसर्गिक पर्यावरण. त्याच्यानंतर वैज्ञानिक दृष्टिकोन मानवतावादांचा विकास करणे. अ ड क ब. ठीक आहे. चला प्रश्न क्रमांक 17 बघूयात. तर पर्याय क्रमांक 4 त्याचं अचूक उत्तर होतं 16चं. प्रश्न क्रमांक 17 बघत आहोत. मूलभूत कर्तव्याच्या संदर्भात कोणता कथन असंगत आहे? अ राज्यसेवा मुख्य मे 2022चा प्रश्न आहे. अ मूळ संविधानात मूलभूत कर्तव्याची तरतूद होती. ब 42व्या घटना दुरुस्तीद्वारे मूळ राज्यघटनेचा 4था ए हा भाग जोडण्यात आला. बरोबर. वर्ष 2002 मध्ये एक मूलभूत कर्तव्य आणखीन जोडण्यात आला. आणि ड प्रत्येक आईवडील पालक आपल्या 6 ते 14 वर्षापर्यंत मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणार. तर काय आहे? फक्त एक. कोणते कथन असंगत म्हणजे चुकीचे? असंगत. मूळ संविधानात मूलभूत कर्तव्याची तरतूद आहे नाही, ती ऍड करण्यात आलेली आहे. मूलभूत कर्तव्य हे ऍड करण्यात आलेले होते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 18. माता पित्याने किंवा पाल्याने 6 ते 14 वयोगटातील आपले अपत्य किंवा पाल्याच्या शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे मूलभूत कर्तव्य कोणत्या संविधान 86वी घटना दुरुस्ती 2002. लक्षातच ठेवायचं. फिटच करायचं डोक्यामध्ये. 86वी वाचायच्या आधीच 4 ते 6 ते 14 6 ते वयोगट दिसलं की 86वी घटना दुरुस्ती कायदा. प्रश्न क्रमांक 19. भारताची संप्रभुता एकता आणि अखंडतेचे रक्षण करणे आणि ती कायम राखणे हा उल्लेख खालीलपैकी कोठे आहे? तर मूलभूत कर्तव्याच्या वर्णात आहे. हा प्रश्न मूलभूत कर्तव्याबाबतीच आहे ना. अखंडता, एकता, अखंडता आणि ती कायम राखणे, संप्रभुता. तर 20 पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 20. कोणत्या घटना दुरुस्त्या मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे? तर मूलभूत कर्तव्याशी कोणती? 45वी घटना दुरुस्ती, 86वी घटना दुरुस्ती. 42व्या घटना दुरुस्तीने काय केलं? सुवर्णसिंग समिती. 42वी घटना दुरुस्ती स्वर्णसिंग समितीने मूलभूत कर्तव्य ऍड केले आहे. आणि 86व्या घटना दुरुस्तीने काय केलं आहे? 6व्या वर्षापासून ते 2002 आणि हे 1976. 42 1976. तर काय आहे? अ आणि क. आणि हे 2002. ठीक आहे. अ आणि क. फक्त अ आणि क. प्रश्न क्रमांक 21. मूलभूत कर्तव्याबाबत खालील विधाने विचारात घ्या. वनसेवा मुख्य 2019चा प्रश्न आहे. अ दिलेला आहे. त्यांचा समावेश 42व्या घटना दुरुस्तीने राज्यघटनेत करण्यात आला. त्याचा समावेश कलम 51A मध्ये करण्यात आला. ती न्याय विचारणीय आहे नाही. क नाही आहे. अ आणि ब राज्यघटनेत करण्यात आला. 21चं 4 कर्तव्याबाबत हे दोन्ही बरोबर आहेत. आणि क ती न्याय विचारणीय नाही, न्यायप्रविष्ट नाही आहेत ती मूलभूत कर्तव्य. ठीक आहे. 21चं क हे चुकीचं आहे. विधाने असत्य ओळखायचं होतं आपल्याला. तर फक्त क त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 बघत आहोत.
खालीलपैकी भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य आहे. ते मुख्य 2019चा प्रश्न आहे. अ दिला, भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि एकात्मता यांचा आदर करणे व त्याचे संरक्षण करणे. ब संविधानाचे पालन करणे, त्याचे तसेच राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत याचा आदर करणे. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आणि मानवतावाद शोधक बुद्धी विकसित करणे. तर 22चं काय आहे योग्य उत्तर? वरील सर्व बरोबर आहे. सगळं पॉझिटिव्ह दिलेलं आहे, त्याच्यामुळे वरील सर्व हे त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 ते मूलभूत कर्तव्य या भागात सुद्धा ॲड केलेले आहेत. बरं, ट्रिक सांगितली होती की सगळे पॉझिटिव्ह आहेत म्हणून, परंतु आपल्याला सर्व काही माहीत असायला हवेत. मूलभूत कर्तव्यात काय काय समाविष्ट होते, तर ते 11 कर्तव्य आहेत. ते 11ही कर्तव्य आपल्याला पाठच असायला हवी. तर पाठ करून घेऊयात आपण. एक रील्स बनवूया, त्याची एक व्हिडिओ बनवून घेऊया नंतर, ठीक आहे, बनवून टाकेल मी शॉर्ट्समध्ये. तर चला, तर 23चं बघत आहोत. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 51A मध्ये खालीलपैकी कोणत्या मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आलेला नाही? एसो मुख्य 2019चा प्रश्न आहे आणि कशाचा समावेश करण्यात नाही आलेला आहे? तर 51A मध्ये कशाचा, कोणत्या मूलभूत समावेश करण्यात आलेला नाही आहे असं विचारलेलं आहे. अ काय दिलं आहे? आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मूळ जाणून तो जतन करणे, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी, सुधारणावाद यांचा विकास करणे. राष्ट्रीय दृष्ट्या महत्त्वाची असल्याचे घोषित केलेली स्मारके, स्थळे आणि वस्तू यांचे संरक्षण. मादक पेय व आरोग्यास अपायकारक अशीही नाही आहे मादक पेय. 23चं काय आहे अचूक उत्तर? क आणि ड आलेलं नाही म्हणत आहे. तर राष्ट्रीय स्मारके आणि स्थळे इथे नाही आहे, मादक पेय सुद्धा नाही आहे, फक्त संमिश्र संस्कृतीचा आणि विज्ञानिष्ठ दृष्टिकोन मानवतावाद आहे. तर त्याचं क आणि ड हे चुकीचं आहे, यांचा समावेश नाही करण्यात आलेला आहे. ते मूलभूत कर्तव्यात समाविष्ट नाही होत. ठीक आहे. तर प्रश्न क्रमांक 24 बघत आहोत. भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याची यादी समाविष्ट केलेली आहे? मूलभूत कर्तव्याची यादी कशात समाविष्ट केलेली आहे? ऑप्शन दिले: अमेरिका, जपान, कॅनडा, फ्रान्स. तर जपानमध्ये मूलभूत कर्तव्याची यादी समाविष्ट केलेली आहे. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहेत? एक दिलेला आहे, राज्यघटनेमध्ये कोणत्याही मूलभूत कर्तव्याच्या अंमलबजावणीसाठी थेट तरतूद नाही किंवा त्याचे उल्लंघन करण्यासाठी कोणत्याही शिक्षेची तरतूद नाही. तो सर्वोच्च न्यायालयाने असा निष्कर्ष काढला आहे की मूलभूत कर्तव्य ही नागरिकावर बंधनकारक आहेत, त्यामुळे राज्याने कर्तव्य आणि नागरिकावर बंधनकारक आहेत, त्यामुळे राज्याने देखील हे उद्दिष्ट प्राप्त करण्याचा उत्कट प्रयत्न केला पाहिजे. 3 अनुच्छेद 51A राज्यावर जरी स्पष्टपणे कोणतेही मूलभूत कर्तव्य शोधत नसले तरी ती वस्तुस्थिती कायम राहते. ती प्रत्येक भारतीय नागरिकांचे कर्तव्य आहे. हे राज्याचे सामूहिक कर्तव्य आहेत. वरीलपैकी एकही नाही. तर 25चं अचूक उत्तर आहे वरीलपैकी एकही नाही. प्रश्न क्रमांक 26 बघत आहोत. मूलभूत कर्तव्याबाबत खालील विधान कोणते ते विधान बरोबर नाही? एसो मुख्य 2018चा प्रश्न आहे, पर्याय दिलेले आहे. त्याचा समावेश 42व्या घटना दुरुस्तीने राज्यघटनेत करण्यात आलेला आहे. बरोबर, त्याचे बरोबर नाही विचारलेला आहे. बरोबर आधी वाचून घेऊयात. त्याचा समावेश राज्यघटनेतील भाग 4A 9व्या विभागात करण्यात आला आहे. बरोबर, त्याचा समावेश कलम 51A मध्ये करण्यात आला आहे. ती परकीयांना, फक्त भारतीयांनाच पाहिजे होतं. ठीक आहे. 26/4 पर्याय क्रमांक 4 चुकीचा आहे, बरोबर नाही आहे. प्रश्न क्रमांक 27. राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश डॅश या हेतूसाठी करण्यात आला? तर सामाजिक अन्यायापासून दुर्बल घटकांना वाचवणे, मूलभूत हक्कांच्या दुरुपयोगास रोखणे, घटनाबाह्य आणि विध्वंसक कृत्यांना नियंत्रित ठेवणे, मार्गदर्शक तत्त्वांना मूलभूत हक्कापेक्षा अधिक प्राधान्य देणे. 27चं काय असो? घटनाबाह्य विध्वंसक कृत्यांना नियंत्रण ठेवण्यासाठी मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. मूलभूत कर्तव्याचा कशासाठी समावेश करण्यात आलेला आहे? घटनाबाह्य ज्या गोष्टी आहेत, विध्वंसक कृत्य आहेत, त्यांना नियंत्रणात ठेवण्याकरिता. प्रश्न क्रमांक 28. खालील विधाने विचारत या राज्यसभा मुख्य 2018चा प्रश्न आहे. 1976च्या 42व्या घटना दुरुस्ती कायद्याने घटनेत 4A या विभागाचा समावेश करण्यात आला. ब ह्या विभागात कलम 51 या एकमेव कलमाचा समावेश आहे. क या घटना दुरुस्तीद्वारे नागरिकांच्या 10 मूलभूत कर्तव्याची संहिता राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली. ड 89व्या घटना दुरुस्तीनुसार कलम कोणता? 89वी कुठे आहे?
51मध्ये आणखी एका मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला. तर 28चं अचूक उत्तर काय आहे? अ, ब, क. हे चुकीचं आहे. 86, 1976, 42 स्वर्णसिंग आणि 51 समावेश आहे. आणि या घटना नागरिकांच्या 10 आणि 11 ॲड करण्यात आलं होतं. त्यामध्ये कर्तव्याची संहिता आहे आणि एक एक्स्ट्रा आहे 11. 29 प्रश्न क्रमांक खालील विधाने विचारत घ्या. STI मुख्य 2017चा हा प्रश्न आहे. अ दिला आहे, मूलभूत कर्तव्याची नोंद मूळ राज्यघटनेत करण्यात आली नव्हती. बरोबर. 1976 साली 42व्या घटनादुरुस्तीने 10 मूलभूत कर्तव्यांची नोंद राज्यघटनेत करण्यात आली. बरोबर. 2001 साली 84व्या घटनादुरुस्तीने 11 मूलभूत कर्तव्याची नाही. 2002 साली 86वी घटनादुरुस्ती. हे 2002 पाहिजे नाही, ते 86 6 ते 14 वयोगट. तर 29चं काय अचूक उत्तर आहे? अ आणि ब बरोबर आहे. फक्त अ आणि ब. 30 प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी कोणती मूलभूत कर्तव्ये नागरिकांसाठी सांगितली आहेत? तर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास करणे बरोबर. आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे जतन करणे बरोबर. ग्रामपंचायत नाही इथे. त्या मूलभूत कर्तव्यामध्ये ग्रामपंचायत कुठे आली आहे? प्रश्न क्रमांक 30 बघत आहोत. आणि तर बघा आता कच नाही आहे. तर 30चं अचूक उत्तर काय यायला पाहिजे? क नाही आहे, चुकीचं आहे. बाकीचं वाचून घेऊया परत. आणि ड उत्पन्नावरील विषमता कमी करणे, देशाचे संरक्षण करणे. ई बरोबर आहे. देशाचे संरक्षण उत्पन्नात हे नाही आहे. समान नागरी संहिता हे सुद्धा नाही येतं. अ, ब, ई हे अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक 30चा. प्रश्न क्रमांक 31 बघत आहोत. खालील विधाने विचारत घ्या. लिबेक टंकलेखन मुख्य 2017चा हा प्रश्न आहे. अ दिला आहे, मूळच्या भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्याचा समावेश नव्हता. ब 1978 सालच्या 44व्या घटनादुरुस्ती अन्वये 10 मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला. क 2002च्या 86व्या घटनादुरुस्तीनुसार 11व्या कर्तव्याचा समावेश करण्यात आला. ड आवाहन केल्यास लष्करी सेवा करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य असल्याचे राज्यघटनेत नमूद केले आहे. तर प्रश्न क्रमांक 31चं अचूक उत्तर आहे अ व क. फक्त हे बरोबर आहे. मूळच्या राज्यघटनेत समावेश नव्हता. आणि क 11व्या कर्तव्याचा समावेश करण्यात आलेला आहे. बरोबर. आणि 78, 74 हे वगैरे नाही आहे मूलभूत कर्तव्यामध्ये. हे लक्षात ठेवा. फक्त 42वी घटनादुरुस्ती आणि 86वी घटनादुरुस्ती. 42वी स्वर्णसिंग समिती आणि 86वी 6 ते 14 वयोगट. हे एवढं लक्षात ठेवलं तरी सुद्धा तुमचे प्रश्न सुटतात. प्रश्न क्रमांक 32 भारतीय राज्यघटनेत नागरिकांची खालीलपैकी कोणती मूलभूत कर्तव्ये नेमून दिली आहेत? PSI मुख्याचा प्रश्न आहे. अ दिला आहे, सामाजिक अन्यायापासून दुर्बल घटकाचे रक्षण करणे बरोबर. व्यक्तिगत आणि सामूहिक अशा प्रत्येक क्षेत्रात उच्चतम पातळी गाठणे माहिती नाही. सार्वजनिक निवडणुकांमध्ये मतदान करणे, शास्त्रीय वृत्ती विकसित करणे. तर 32चं काय आहे? ब आणि ड. फक्त ब आणि ड हे नाही आहे. मतदान कुठे? ते तर मतदान ग्रामपंचायत त्याच्यात जाते. आणि येण्यापासून दुर्बल घटकाचे संरक्षण करणे बरं यायला पाहिजे होतं. सामाजिक अन्यायापासून मूलभूत कर्तव्य म्हटलंय ना. मूलभूत कर्तव्य आहे ना आपल्या याच्यामध्ये, माहितीच आहे आपल्याला. देशाचे संरक्षण करणे आहे, पण दुर्बल घटकापासूनचं नाही आहे. दुर्बल घटकाचं कुठेच नाही आहे. आपल्याला माहिती आहे ना, नाही आहे. दुर्बल घटक नाही आहेत. त्यामुळे चुकीचा आहे. पर्याय क्रमांक ब 4 ब आणि ड. प्रश्न क्रमांक 33 नागरिकांसाठी खालीलपैकी कोणती कर्तव्ये विहित करण्यात आली आहे? नागरिकांसाठी बघा, ग्रामपंचायत हे नाही आहे. उत्पन्नातील विषमता देशाचे बरोबर. लष्करी सेवा बजावणे येते का? नाही. समान नागरी कायद्यानिशी सार्वजनिक निवडणूक मतदान करणे. नागरिकांसाठी खालीलपैकी कोणते कर्तव्य विहित करण्यात आलेलं आहे? फक्त क. हे नाही. फक्त क. देशाचे संरक्षण करणे. देशाचे संरक्षण करणे. चौथा आहे बघा, मूलभूत कर्तव्यामध्ये चौथा आहे ते वाक्य. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4 फक्त 33चं अचूक उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 34 बघत आहोत. भारतीय राज्यघटनेनुसार पुढीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाहीत? एक्साइज PSI पूर्व 2017चा प्रश्न आहे. 1 सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान करणे.
कर्तव्य नाही विचारले नाही. वैज्ञानिक आहे. सार्वजनिक रक्षण बरोबर आहे. राज्यघटना तत्वांचा आदर करणे बरोबर आहे. सार्वजनिक निवडणुकी नाही यायला पाहिजे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 35 पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. त्यामध्ये मूलभूत कर्तव्यामध्ये ॲड नाही आहे. ते 34चा एक पर्याय क्रमांक नाही पाहिजे. 35 क्रमांक योग्य कथने ओळखा. 42व्या घटना दुरुस्तीने संविधानामध्ये मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आली बरोबर. 86व्या घटना दुरुस्तीद्वारे संविधानामध्ये 11वे कर्तव्य समाविष्ट करण्यात आले बरोबर. तर दोन्ही कथने आणि बस बरोबर यायला पाहिजेत. हे बरोबर आहे. हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 36 मूलभूत कर्तव्याच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. मूलभूत कर्तव्य मूळ राज्यघटनेत समाविष्ट नव्हती बरोबर. हे बरोबर. PSI पूर्व 2016चा प्रश्न आहे. 1976 मध्ये 42व्या घटना दुरुस्तीने 10 मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेत समाविष्ट बरोबर आहे. 42व्या घटना दुरुस्तीने 10 होते. 11वा आता 2002 मध्ये 6 ते 86वी घटना दुरुस्ती 2002 साली समाविष्ट करण्यात आलेले आहे. क 36चं क बरोबर आहे. 37 प्रश्न क्रमांक 2002 86व्या घटना दुरुस्ती खालील पालकांनी 6 ते 14 वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. प्रश्न क्रमांक 38 बघत आहोत. खालीलपैकी कोणतेही विधान बरोबर नाही. तर आता बघा मूलभूत कर्तव्याची संख्या आता 11 आहे बरोबर. मूलभूत कर्तव्यांचा समावेश 1976च्या 42व्या घटना दुरुस्ती अधिनियमात बरोबर. मूलभूत कर्तव्य अनुच्छेद 51A मध्ये 51A पाहिजे होतं. फक्त 51 दिला आहे. इथे ए पाहिजे होता. तर त्याच्यामुळे विधान हे बरोबर नाही आहे. राज्यघटनेत त्यापैकी कोणत्याही कर्तव्याचा प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी तरतूद नाही. बरोबर आहे. 4 बरोबर आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे चुकीचं आहे. 51A पाहिजे होतं तिथे. 39 प्रश्न क्रमांक नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याबाबत खालीलपैकी कोणते विधान बिनचूक आहे. बिनचूक म्हणजे बरोबर. चुकीचे नाही. STI मुख्य 2016चा प्रश्न चुकीचे नाही. करेक्टवाले. तर नागरिकांचे मूलभूत कर्तव्य 42व्या भारतीय घटना दुरुस्तीद्वारे 1976 साली घटनेत समाविष्ट करण्यात आली बरोबर. नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याच्या राज्यघटनेत समावेशक जपान हा एकमेव देश आहे बरोबर. जपानही आहे. व्हिएतनाम आणि नेदरलँड या देशामध्ये मूलभूत कर्तव्ये आढळतात. 39 जपान या देशामध्ये आणि 2 आहेत. व्हिएतनाम आणि नेदरलँड परत 2 आहे. त्याच्यामुळे हे एकच नाही. एकमेव देश नाही आहे हा. आणि काय दिलेला आहे भारतीय राज्यघटनेतील कलम 51 मध्ये 11 मूलभूत कर्तव्य यांचं 51 के पाहिजे होतं. आणि हे 86वी पाहिजे होती घटना दुरुस्ती. 86वी 83 दिलं आहे. त्याच्यामुळे 39चं काय आहे अचूक उत्तर फक्त 2 विधाने त्यांनी चुकवून टाकले आहेत. प्रश्न क्रमांक 40 खालील विधाने विचारात घ्या. सरदार स्वर्णसिंह समितीच्या शिफारसीनुसार 42व्या घटना दुरुस्तीने मूलभूत कर्तव्याची यादी भारतीय राज्यघटनेत समाविष्ट केली गेली. 2006 मध्ये 86व्या घटना दुरुस्तीद्वारे 2002 पाहिजे रे बाबा इथे. तर चुकीचंच आहे. तर फक्त बरोबर यायला पाहिजे. याचं विधान फक्त प्रश्न क्रमांक 41 खालीलपैकी हे बघा. आपण जरी डिटेल्स आपल्याला माहिती नसली तरी सुद्धा एकदा आपण काय या PYQद्वारे अभ्यास करत गेला ना आपल्याला आयडिया येते की कशाचं करेक्ट आहे कोणतं करेक्ट आहे हे पाठ होऊन जातं. त्याच्यामुळे PYQ करणे खूप गरजेचे झाले आहेत. ठीक आहे. तर PYQची सिरीज तुम्हाला कशी वाटते आहे ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि हे बघा PYQs बरोबर मी तुम्हाला एक्स्ट्रा माहितीसुद्धा देत आहे आता. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 41 खालीलपैकी कशाचा मूलभूत कर्तव्याशी संबंध नाही. राज्यसेवा मुख्य 2015चा प्रश्न होता. दिलाय ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शाची जोपासना करून त्याचे अनुकरण करणे व आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मोल जाणून जतन करणे. कमकुवत घटकांच्या विशिष्ट अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीची शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधात वृद्धी करणे. ज्या ऐतिहासिक हितसंबंधाच्या आणि राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या स्मारकाचे रक्षण करणे. तर 41 क आणि ड कमकुवत आणि घटकांच्या ऐतिहासिक हितसंबंधाच्या संबंधित नाही आहे. हे कुठे संबंधित आहे. फक्त राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास आणि संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मोल जपून ठेवणे हे नाही. हे आहेत. हे क आणि ड नाही आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 42 बघत आहोत. मूलभूत कर्तव्याबाबत खालील विधानांचा विचार करायचा आहे. विधाने दिलेला आहे, ब दिलेला आहे. वाचून घेऊया. म्हटले तर त्यांना काही महत्त्व नसते. ती 42व्या घटना दुरुस्तीने राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली बरोबर. ही कर्तव्ये राज्यघटनेच्या भाग 4A मध्ये कलम 51 मध्ये दिली आहेत.
बरोबर. आणि अशीच कर्तव्ये अमेरिका व ऑस्ट्रेलियामध्ये आहे. अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स आणि जर्मनी या देशांचा समावेश आहे याच्यामध्ये. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी. ॲडिशनल कॅनडा, फ्रान्स आणि जर्मनीसुद्धा यांचा समावेश आहे. तर याचं 42चा पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे. फक्त त्यांना काही महत्त्व नसते. बरोबर. ब सुद्धा बरोबर आणि क. प्रश्न क्रमांक 43 बघत आहोत. भारतीय संविधानातील कोणता भाग हा महिलाच्या सन्मानाला न शोभणाऱ्या प्रथांचा त्याग करण्याबाबत मूलभूत कर्तव्य? 43. खालील विधान लक्षात घ्या. स्वर्णसिंग समितीच्या शिफारसीनुसार मूलभूत कर्तव्याचा समावेश संविधानात करण्यात आला. मूलभूत कर्तव्य फक्त भारतीयांनाच लागू आहेत. बरोबर. केशवानंद भारती केस मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे का? नाही. हे कुठे आहे? नाही आहे. मूलभूत हक्क केशवानंद भारती केस. हे आपण मूलभूत कर्तव्य बघत आहोत. अ आणि ब बरोबर आहेत. फक्त पर्याय क्रमांक 44चा 1. प्रश्न क्रमांक 45 योग्य क्रम निवडायचा आहे. बघा, क्रम सुद्धा विचारतात. त्यामुळे मूलभूत कर्तव्य पहिलं काय येतं, दुसरं काय येतं हे लक्षात ठेवणं आपल्याला खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे सर्वात पहिले काय येणार आपल्याला? सर्वात पहिले संविधानाचा सन्मान करणे, त्याच्यानंतर भारतीयाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे, त्याच्यानंतर नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे आणि त्याच्यानंतर सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे. ड अ क ब. प्रश्न क्रमांक 46 खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही? संविधानाचे पालन करणे, संविधानातील आदर्श संस्था व राष्ट्रध्वज यांचा आदर करणे, देशाचे संरक्षण व देशसेवा करण्यास तयार राहणे, आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे हे बरोबर आहे. पंचायत राजची निर्मिती करणे हे नाही. 46चे 4 नाही पाहिजे. पर्याय क्रमांक 4 मूलभूत कर्तव्य नाही आहे. पंचायत राज नाही आहे इथे. प्रश्न क्रमांक 47 योग्य क्रम लावायचा आहे मूलभूत कर्तव्याबाबतीत. याचं मुख्य 2014चा प्रश्न आहे. राष्ट्रध्वज, राष्ट्रगीताचा सन्मान करणे, सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे, नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे, भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे. तर 47चं काय आहे? अ यायला पाहिजे पहिले. राष्ट्रगीताचा 1, नंतर भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे, त्याच्यानंतर पर्यावरणाचं, त्याच्यानंतर मग सार्वजनिक संपत्ती. अ ड क ब. प्रश्न क्रमांक 48 बघत आहोत. भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य समाविष्ट नाही? निष्ठा आणि आदर्शाचं मतदान करणे नाही आहे. मूलभूत कर्तव्यात कुठे आहे ते? पर्याय दिले होते. विज्ञान वृत्तीचा विकास करणे बरोबर, सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे बरोबर, मतदान करणे येत नाही आणि राज्यघटनेप्रती निष्ठा आणि राज्यघटनेतील आदर्शांचा सन्मान करणे बरोबर. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 नाही आहेत, समाविष्ट नाही होत. प्रश्न क्रमांक 49 एका विशिष्ट मूलभूत कर्तव्याच्या अंमलबजावणीसाठी पूरक ठरतील अशा सर्वोच्च न्यायालयाला पुढील 138 निवाड्यांचा उल्लेख कर्तव्याविषयीच्या वर्मा आयोगाने केली आहे. खाली नमूद केलेल्या मूलभूत कर्तव्यापैकी कोणत्या मूलभूत कर्तव्याचा उल्लेख या संदर्भात समितीने केला आहे? राज्यसभा मुख्य 2013चा हा प्रश्न आहे आणि ऑप्शन दिले आहे. संविधानाचे पालन करणे, त्याचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत याचा आदर करणे. 2 भारतातील जनतेमध्ये सामंजस्य आणि बंधुभाव वाढीला लावणे. 3 नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करून त्यात सुधारणा करणे. 4 6 ते 14 वयोगटातील बालकास शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. तर 49चं अचूक उत्तर काय आहे? नैसर्गिक पर्यावरणाचे मूलभूत कर्तव्याचा सुधारणा करणे. प्रश्न क्रमांक 50 बघत आहोत. राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्याचा केलेला समावेश लोकशाहीच्या यशासाठी कसा लाभदायक आहे? हे मुख्य 2013चा प्रश्न आहे. अ दिलाय. जेव्हा राज्यघटना सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचे उद्दिष्ट बाळगते तेव्हा नागरिकांनी किमान शिस्त पाळली पाहिजे. ब राज्याच्या आणि व्यक्तीच्या कल्याणासाठी नागरिकांनी कर्तव्ये मान्य केली पाहिजे. क ही कर्तव्ये मूलभूत हक्कांना पूरक आहेत. ड समावेशामुळे सुसंस्कृत समाजातील नागरिकांमध्ये नागरी जाणीव विकसित होईल. तर 50चं अचूक उत्तर काय आहे? वरील सर्व.
प्रश्न क्रमांक 51 बघत आहोत. मूलभूत कर्तव्याबाबत योग्य क्रम लावायचा आहे. आत्ताच आपण बघितलेलं आहे, रिपीटेड क्वेश्चन आहे, तर व्यवस्थित बघून घ्या. सर्वात पहिले काय येणार, राष्ट्रगीताचा सन्मान कुठे आहे? हो, सर्वात पहिले राष्ट्रगीताचा सन्मान आहे. त्याच्यानंतर एक आणि दोन कुठे आहे? पहिले ब आणि अ. ब आणि अ असणारं ऑप्शन 2 आहे. ब आणि अ असणारं ऑप्शन 2 आहे. तर त्याच्यानंतर काय येणार? पहिले राष्ट्रगीताचा सन्मान, त्याच्यानंतर सार्वभौमत्वाचे रक्षण, आणि त्याच्यानंतर काय येणार? वैज्ञानिक दृष्टिकोन हा ऑप्शन येते पर्याय क्रमांक 3. आणि शेवटी काय? सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 52 बघत आहोत. खालीलपैकी भारतीय नागरिकांचे कोणते मूलभूत कर्तव्य नाहीत? तर मूलभूत नियमित कर भरणे हे कुठे आहेत मूलभूत कर्तव्य? प्रश्न क्रमांक 53. भारतीय राज्यघटनेतील व्यक्तीच्या मूलभूत कर्तव्याची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे? काय म्हणतात त्याला? अमेरिका, USA, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया. कोणाकडून घेतली आहे मूलभूत कर्तव्याची तरतूद? USSR. यांच्याकडून घेतलेली आहे, USSR. प्रश्न क्रमांक 54. भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यामध्ये नमूद आशय अंतर्भूत असला तरी खालील विधानांमधील काही शब्द विशेषत्वाने नमूद नाहीत ते जादाचे नमूद केले आहेत, अशी खालीलपैकी कोणती विधाने आहेत? तर राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, देशातील कायद्याचा आदर करण्याबरोबर स्त्रियांच्या बालकाच्या प्रदर्शनाला उणेपणा असणाऱ्या प्रथांचा त्याग करण्याबरोबर मालमत्तेचे रक्षण करणे, खाजगी 8व्या वर्गापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करणे. 8व्या वर्गापर्यंत म्हणजे 6 ते 14 वयोगट पाहिजे. 10व्या 8वा 14 वयोगट तर 8व्या वर्गापर्यंत. 54 वरील सर्व बरोबर आहे. बघा आता 6 ते 14 म्हटलं तर 8व्या वर्गापर्यंत येते. पहिल्या वर्गापासून ते 8व्या वर्गापर्यंत कंपल्सरी आहे शिक्षण. ठीक आहे, फ्रीमध्ये शिक्षण. प्रश्न क्रमांक 2002 नुसार 86वी घटना दुरुस्ती. प्रश्न क्रमांक 55. घटनेमध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेशच्या शिफारशीवरून करण्यात आला. कोणती? स्वर्णसिंग समिती. पाहिलं लक्षात आलं पाहिजे आपल्याला. मूलभूत कर्तव्य स्वर्णसिंग समिती. 42वी घटना दुरुस्ती 1976. ठीक आहे. आणि प्रश्न क्रमांक 56. भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कसे मूलभूत कर्तव्य? 51 मूलभूत कर्तव्य. भारतीय संविधानात 10 मूलभूत कर्तव्याचा समावेश केव्हा करण्यात आला? 1976. 58. खालीलपैकी कोणते संविधानाचे कलम भारतीय नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे? 51. 59. मूलभूत कर्तव्याच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा. अ. मूलभूत कर्तव्य नागरिकांना शिक्षित करण्याची भूमिका बजावतात. बरोबर. हक्क कर्तव्यासोबत निगडीत असलेच पाहिजे. कर्तव्य स्वतःहून लागू होत नाही, हे नाही. ड. अशा प्रकारची कर्तव्य साधारणतः पाश्चात्य उदारवादी देशांच्या राज्यघटनेत आढळतात. 59चं काय आहे अचूक उत्तर? फक्त ड. पाश्चात्य उदारवादी देशांच्या राज्यघटनेत आढळतात. प्रश्न क्रमांक 60. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्याचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला? तर कोणती? माहितीच आहे, 43वी घटना दुरुस्ती. प्रश्न क्रमांक 61. भारतीय राज्यघटनेच्या कलम 51 अ. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण मूलभूत कर्तव्यावरील सर्व प्रश्न बघितलेले आहेत. ठीक आहे. चला इथेच थांबूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. नवीन विद्यार्थ्यांकरिता सूचना आहे ही.
नक्की चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून ज्या व्यक्तींकडे ही बुक नाही आहे किंवा ज्यांना PYQs बघायचे आहेत परंतु त्यांना योग्य दिशा मिळत नाही की कशा पद्धतीने अभ्यास करावा, त्या अशा गरजू व्यक्तींना प्लीज एक शेअर मात्र तुमच्याकडून होऊ द्या. ठीक आहे. धन्यवाद. थँक्यू.